नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आता आज पहा, आपण मिशन पोलीस भरती 2025-26 या दृष्टिकोनातून आज संख्यांच्या प्रकारावर काही प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. पहा, जसं पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. हा जो पहिला प्रश्न आहे तो काय म्हणतो पहा, खालीलपैकी सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी सर्वात लहान, बघा, सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती? तर पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ, मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला केवळ दोनच विभाजक असतात अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला एकने आणि स्वतःनेच भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. आपल्याला विचारलं खालीलपैकी सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती? आपण पहिल्यांदा बघू, सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे? 100. सर्वात लहान तीन अंकी सर्वात लहान तीन अंकी संख्या 100 आहे, पण ती मूळ नाही. आपल्याला काय पाहिजे? सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या पाहिजे. मग ऑप्शन मध्ये काय आहे? 100च्या पुढची 101 आहे. पुन्हा कोण आहे? 100 किती आहे? 7 आहे. 107 आहे. पुन्हा किती आहे? 109 आहे. आणि पुन्हा आहे 113. ठीक आहे. आता बघा, 100 ही लहानात लहान तीन अंकी संख्या आहे, पण ती मूळ नाही. आता दिलेले चारही पर्याय मूळ संख्या आहेत, 101, 107, 109, 113. पण याच्यामध्ये लहानात लहान कोण आहे? 101 आहे. म्हणून आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती? त्याचं उत्तर असायला पाहिजे 101. या सुद्धा मूळ संख्याच आहेत, पण त्याच्यापैकी ही सर्वात लहान आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पहा काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा, खालीलपैकी सर्वात लहान पाच अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल. खालीलपैकी सर्वात लहान पाच अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल. आणि हा प्रश्न बेटा मुंबई कॉन्स्टेबल पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. पहा, खालीलपैकी सर्वात लहान पाच अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल. पहिल्यांदा काय करा, सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहून घ्या. कोणती आहे ती? 10,000. ठीक आहे. आता याला 41 ने भाग द्या. 41 41 41 दोन्ही 82. 100 मधून 82 वजा गेले किती उरणार? 18. त्यानंतर वरचा शून्य खाली घ्या. 41 त्रिक आणि 41 चौक. 41 चौक किती होणार? 164. किती उरले? पुन्हा 180 मधून 164 मायनस करा, किती येणार? 16. पुन्हा वरचा शून्य खाली घ्या. 41 त्रिक 41 त्रिक 100 किती होणार? 23. पुन्हा वजाबाकी करा. 10तून 3 गेले 7 आणि इकडं 15तून 12 गेले 3. शेवटी बाकी किती उरली आपली? 37. मग आता आपलं उत्तर काय बघा. उत्तर कसं काढायचं? भाज्य संख्या कोणती आहे? म्हणजे लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती आहे? 10,000 आहे. त्याच्यामध्ये प्लस करायचं. काय प्लस करायचं? तर प्लस काय करायचं? तर जो भाजक आहे आणि जी बाकी आहे त्यांच्यातला फरक. भाजक किती आहे? 41 आणि मायनस बाकी किती आहे? 37. ठीक आहे, चला. आता हे 10,000 प्लस या दोघातला फरक 41 मायनस 37 किती येणार? 4. आणि आपलं उत्तर यायला पाहिजे 10,004. पहा बरं, पर्यायामध्ये आहे का 10,004? हे आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2, 10,004. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं 10,004 असेल, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. आता पहा, आपल्याला विचारलं 1 ते 40 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? आपण आताच पाहिलं होतं. आणि हा सुद्धा प्रश्न बघा मुंबई चालक पोलीस 2024 मध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. आणि प्रश्न असा आहे, 1 ते 40 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? आता मला सांगा, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती बेटा? 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. किती आहेत? मूळ संख्या आहेत 25. पण आपल्याला 1 ते 100 मध्ये नाही विचारलं. आता आपल्याला विचारलं 1 ते 40 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 1 ते कुठपर्यंत? 1 ते 40. आणि लक्षात ठेवा, मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला केवळ दोनच विभाजक असतात, म्हणजे ज्या संख्येला एकने आणि स्वतःनेच भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. पहा मग, पहिली मूळ संख्या आहे 2. 2च्या नंतर आहे 3. त्यानंतर आहे 5. 5 नंतर आहे 7. 7च्या नंतर 11, 13, 17. त्यानंतर आहे 19. 19च्या नंतर आहे
23, 23च्या नंतर 29, 29च्या नंतर 31, 31च्या नंतर 37. ठीक आहे. 37 नंतर 38, 39, 40 या मूळ संख्या नाहीत. मोजा बरं किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर 1 ते 40 दरम्यान किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला होता. आणि 1 ते 40 दरम्यान मूळ संख्या असतील 12. पर्याय क्रमांक 2 मूळ संख्या असतील 12. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने भाग जाईल? बघा, खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी म्हणजे अंकी संख्या कोणती आहे जिला 88 ने पूर्ण भाग जाईल? आणि हा प्रश्न आहे मुंबई चालक पोलीस 2024. आणि 4 पर्याय पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. पहा मग आता, खालीलपैकी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे जिला 88 ने भाग जाईल? त्यासाठी आपण काय करायचं, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या लिहून घ्यायची. कोणती आहे? 9999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 9999. सांगितलं ना, सर्वात मोठी 4 आकडी संख्या. सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे? 9999. पण आणखीन एक अट आहे, तिला 88 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. आता इथं काय करा, 88 ने भाग द्या. 88 एक 88. किती उरले पहा आता. 9तून 8 गेला 1, 9तून 8 गेला 1. पुन्हा वरचा 9 खाली घ्या. पुन्हा 88 एक 88. त्यानंतर इथे किती होणार? 9तून 8 गेला 1 आणि 11तून 8 गेले 3. पुन्हा वरचे 9 पुन्हा खाली घ्या. आता त्यानंतर 88 ने भाग द्या. 88 त्रिक 88 त्रिक 264. वजाबाकी करा. 9तून 4 गेले 5. त्यानंतर 11तून 6 गेले 5 आणि 2तून 2 गेला 0. बेटा बाकी किती उरलेले? बाकी उरलेले आहे 55. आता आपलं उत्तर काय? तर भाज्य संख्या कोणती होती? 9999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. त्याच्यातून ही बाकी काय करा बेटा? मायनस करा. बाकी किती आहे? 55. मायनस केलं तर बघा आता काय मिळेल उत्तर. 9तून 5 गेले 4. 9 मायनस 5 4. 9 ला 9 आणि हे पुन्हा 9 ला 9. म्हणजे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे 9944. पर्याय क्रमांक 1. 9944. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊ आपण आता. प्रश्न 5वा. प्रश्न क्रमांक 5. 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. बघा, एक 2 अंकी संख्या आहे म्हणते आणि 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा लहान आहे. तर मूळ संख्या कोणती? आणि हा प्रश्न आहे मुंबई SRPF 2024. ठीक आहे. चला आता सरळ सरळ बघा, पर्याय जाऊ आपण. 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. अंकांची बेरीज 11 आली पाहिजे. मला सांगा, हे अंक 77 मध्ये अंकांची बेरीज 7 आणि 7 किती झाली? 14. इथंच पर्याय कॅन्सल होईल. त्यानंतर हा पर्याय बघा 44. अंकांची बेरीज 4 आणि 4 8. त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा 7 आणि 6 किती होणार? 13. आपल्याला अंकांची बेरीज किती पाहिजे बेटा? 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे म्हणते ना. या तिन्ही पर्यायामध्ये अंकांची बेरीज 11 नाही. पण आपण जर पहिला पर्याय पाहिला तर अंकांची बेरीज किती आहे बघा बरं. आपण पहिल्या पर्यायाकडून पाहू. अंकांची बेरीज किती पाहिजे? 9 अधिक 2. 9 अधिक काय? 2 किती यायला पाहिजे? 11. आणि त्याच्यानंतर आणखीन काय सांगितलं की त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा लहान आहे. मग बघा आता ती संख्या कोणती होती? 92. आणि त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या कोणती होणार? 29. 92 चे अंक बदला. मग त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या 29 आणि ती कशी आहे बेटा? मूळ संख्येपेक्षा लहान आहे. याचा अर्थ आपलं उत्तर कसं झालं पाहिजे? 92. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. अंकांची बेरीज झाली पाहिजे 11. सॉरी, 1 लिहिलं मी तर. अंकांची बेरीज झाली पाहिजे 11 आणि त्यानंतर त्या संख्येतील अंकांची जर अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा लहान असली पाहिजे. 92 पेक्षा 29 कसं आहे? लहान आहे. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पहा.
पुढचा प्रश्न आता काय म्हणतो पहा. 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य असतात? 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य असतात? आता लक्षात ठेवा, 500 कोटी म्हणजे 500 ला किती गुणायचं बेटा? 1 कोटीनं. 1 कोटी म्हणजे 1 वर 7 शून्य. 3 4 5 6 7. आपल्याला काय विचारलं होतं? 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य? 500 वर नाही. 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य? आता बघा, 500 कोटी 500 गुणिले 1 कोटी करा. मग या 500 ला जर 1 कोटीनं गुणलं तर याच्यावर 500 वर किती शून्य वाढतील? 1 2 3 4 5 6 7. आता मला सांगा, 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य विचारलं होतं ना आपल्याला? मग 5 वर किती शून्य म्हणजे बघा बरं, 5च्या पुढे किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. किती शून्य असतील रे? 9 शून्य असतील. बरोबर. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत सांगतो. आपल्याला विचारलं काय, तर 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य? आता मी काय करतो, या 500 ला असं लिहितो 5 गुणिले 10चा दुसरा घात. बरोबर. आणि पुन्हा कोटी म्हणजे 10चा कितवा घात? 7वा घात. ठीक आहे. 500 ला कसं लिहिलं मी? 5 गुणिले 10चा वर्ग आणि गुणिले कोटी म्हणजे 10चा 7वा घात. आता 5 गुणिले पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, पाया फक्त एकदाच घ्या 10 आणि घातांकाची बेरीज 2 आणि 7 किती होणार? 9. मग 5 गुणिले 10चा 9वा घात म्हणजेच 5च्या समोर किती शून्य यायला पाहिजे? 9 शून्य. ठीक आहे. 500 कोटी म्हणजे 5च्या पुढे किती शून्य असतील? त्याचं उत्तर पाहिजे 9 शून्य असतील. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता पहा, 2 संख्या कशा आहेत बेटा? क्रमवार आहेत. क्रमवार म्हणजे पाठोपाठ येणाऱ्या. आणि त्या 2 संख्यांचा जो गुणाकार आहे तो किती आहे रे? 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती आपल्याला विचारलं. ठीक आहे, आपण पर्यायातून जाऊ शकतो. बघा, पहिल्यांदा सांगतो पर्यायातून. आपण मोठी संख्या किती म्हणू बेटा? 24. मग मोठी संख्या, 2 पैकी मोठी संख्या जर आपण 24 मानली तर लहान संख्या किती असणार? 23. त्यांचा गुणाकार करा. त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? आता 552 आला पाहिजे. बघा येतो का? बघा, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आपण त्यापैकी मोठी संख्या मानली कोणती? 24. मग मोठी संख्या जर 24 तर लहान संख्या किती? 23. बघा आता 23 चोक 92. 92 ला 2 हातचे किती येणार बेटा? 9. पुन्हा 23 दुनी 46 आणि 46 आणि 9 किती होणार रे? 55. म्हणजे बघा बरं, गुणाकार आला का 552? बरोबर आहे. गुणाकार किती आला? 552 आला. याचा अर्थ आपण जर पर्यायातून गेलो तर आपलं उत्तर निश्चित हेच असायला पाहिजे की त्या 2 संख्येमधली मोठी संख्या कोणती? ती असायला पाहिजे 24. पद्धतीनं बघा आता. आता हा जो 552 गुणाकार आहे तो कशाचा आहे बेटा? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा आहे ना. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 आहे. आता याला मी काय करतो? 23 न भागतो. असं करा, 500 किती? 52 हा गुणाकार आहे 2 क्रमवार संख्यांचा. आता बघा, 23 दुनी 46. 23 दुनी 46, 9 उरले. 23 चोक 92 आणि शेवटी आता काय होणार? 24 एक 24. मग त्याच्यामधली तुम्हाला जर लहान संख्या विचारली असती तर 23. लहान संख्या जर विचारली तर 23 आणि मोठी संख्या विचारली तर काय? 24. मग काय विचारलं होतं आपण? या 552 चे 2 क्रमवार अवयव पाडले ना. 23 ने एकदा भाग दिला आणि पुन्हा 24 ने एकदा भाग दिला. यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या असायला पाहिजे 24. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा. प्रश्न 8वा. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? ठीक आहे. बघा प्रश्न कसा आहे. आणि हा जो प्रश्न आहे मीरा भाईंदर शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे आणि पर्याय आहेत 2 3 4 आणि 6. ठीक आहे. चला पहा आता. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या
व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा बघू. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे 997. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 997 आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या आहे 11. बघा ना, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत. मग 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 997 प्लस 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या 11 यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा? आपण म्हणू x या संख्येचा वर्ग मिळवावा. ठीक आहे, कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा म्हणजे 32चा वर्ग येईल. मग काय येईल? 32चा वर्ग येईल. 32चा वर्ग. ठीक आहे, या दोघांच्या बेरजेमध्ये कशाचा वर्ग मिळवावा? x चा वर्ग मिळवावा. म्हणजे काय येईल? 32चा वर्ग येईल. चला आता काय करा, या दोघांची बेरीज करून घ्या. या दोघांची बेरीज करा. किती येईल बरं आता? 8, 10 ला 0, 8 1 आणि 10 म्हणजे 1000 किती? 8 अधिक x चा काय करा? वर्ग आणि 32चा वर्ग किती होता? 32चा वर्ग आहे 1024. ठीक आहे, 32चा वर्ग आहे 1024. आता 1008 ला उजवीकडे पाठवा, काय होणार? x चा वर्ग बरोबर 1024 मायनस 1000 किती? 8. त्यानंतर x चा वर्ग बरोबर ही वजाबाकी किती येईल बरं? ही वजाबाकी येईल 16. मग x चा वर्ग बरोबर 16 तर x बरोबर किती येईल? 4. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती यायला पाहिजे? तर 4 यायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते 4. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9वा. प्रश्न क्रमांक 9. 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? ठीक आहे, पहा. पालघर पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला आणि ऑप्शन आहेत बेटा 16, 128, 240 आणि 512. प्रश्न काय बघा, पुन्हा एकदा सांगतो. 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? मग आता मला सांगा की या ठिकाणी 1 ते 31 दरम्यान समसंख्या किती आहेत? समसंख्या 15 आहेत. किती? समसंख्या 15 आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1 ते 31 दरम्यान समसंख्या किती आहेत रे? 15 आहेत. आता तुम्हाला या 15 समसंख्यांची पहिल्या क्रमवार 15 समसंख्यांची बेरीज करायची आहे आणि क्रमवार समसंख्यांच्या बेरजेचे सूत्र आहे n गुणिले n प्लस 1. n गुणिले n प्लस 1. किती संख्या आहेत बेटा? 15 आणि गुणिले n प्लस 1 म्हणजे 15 आणि 1 किती होणार? 16. मग बघा बरं, 16 85 ला 0 8 8, 16 1 16, 16 आणि 8 किती होणार? 24. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? 240. पर्याय क्रमांक 3 बघा 240 आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? 1 ते 31 दरम्यान एकूण समसंख्या किती आहेत बेटा? 15 आहेत. एकूण समसंख्या आहेत 15. मग तुम्हाला पहिल्या क्रमवार 15 समसंख्यांची काय करायची आहे? बेरीज. आणि क्रमवार समसंख्यांच्या बेरजेचे सूत्र आहे n गुणिले कंसामध्ये n प्लस 1. म्हणजे किती संख्यांची बेरीज करायची आहे? 15. 15 गुणिले n प्लस 1 म्हणजे 15 प्लस 1 16 आणि 15चा आणि 16चा गुणाकार जर केला तो 240 येईल. पर्याय क्रमांक 3. आता उदाहरणामध्ये तुम्हाला जर पहिल्या क्रमवार 20 समसंख्यांची बेरीज विचारली तर काय करायचं? 20 गुणिले 21 करून टाकायचं. किती येणार बरं? 21 दुनी 42 आणि समोरचा 1 0. तुम्हाला जर पहिल्या क्रमवार 21 समसंख्यांची बेरीज विचारली तर 21 ला डायरेक्ट किती करून टाकायचं? 22 न. बघा 22 1 22 ला 2 हातचे 2, 22 दुनी 44 2 किती होणार? 46. म्हणजे या सूत्राने आपण क्रमवार समसंख्यांची बेरीज काढू शकतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 240. त्यानंतर आता जो शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10वा. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा, पालघर पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. तर पाहता आता आपल्याला माहित पाहिजे की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज. तर तुम्हाला सांगतो, लहानात लहान एक अंकी संख्या कोणती आहे? बघा बेटा, लहानात लहान एक अंकी 1, लहानात लहान 2 अंकी 10, लहानात लहान 3 अंकी 100, लहानात लहान 4 अंकी 1000,
लहानात लहान 5 अंकी 10,000, लहानात लहान 6 अंकी 1,00,000. याप्रमाणे लहानात लहान 1 अंकी, लहानात लहान 2 अंकी, लहानात लहान 3 अंकी, लहानात लहान 4 अंकी, लहानात लहान 5 अंकी, लहानात लहान 6 अंकी. तसंच मोठ्यात मोठी 1 अंकी 9, मोठ्यात मोठी 2 अंकी 99, मोठ्यात मोठी 3 अंकी 999, मोठ्यात मोठी 4 अंकी 9,999, मोठ्यात मोठी 5 अंकी 99,999. त्यानंतर मोठ्यात मोठी 6 अंकी म्हणलं तर 9,99,999 याप्रमाणे. ठीक आहे. या झाल्या विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या आणि या झाल्या विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्या. मग आपल्याला काय विचारलं बरं? विचारलं काय? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे रे? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 9,999. आणि 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1,000. या दोघांची काय करायची बेटा? बेरीज. चला मग 9,999 आणि प्लस किती करायचं रे? 1,000 यांची बेरीज विचारली. 9 9 हे 9 आणि 9 1 किती होणार बेटा? 10. म्हणजे उत्तर यायला पाहिजे 10,999. पर्याय क्रमांक 1 आहे बघा, 10,999. आणि हा प्रश्न विचारला होता पालघर पोलीस 2024 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.